अगोदर गायकवाड साहेबांनी एक भली मोठी लिस्ट सांगितली काय काय हवंय. आणि मला असं वाटतं गायकवाड साहेब जेव्हा शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून आज माझ्या सांगण्यावरती इथे पांजरापोल गौतम नगरच्या MMRDA बिल्डिंगची जी रिपेअर वर्कचं काम आहे ते आपण UD फंडातून तर केलेलंच आहे. त्याचबरोबर त्यांनी इथे घोषणा पण केली की पुढील काय लागणारा फंड आहे ते त्यांच्या DPTC फंडातून नक्कीच देणार आहेत. म्हणून नक्कीच हा जो विकासाचा पाऊल आपण पुढे टाकलेला आहे तर शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण इथे नक्कीच विकासाची कामं भरपूर करणारच आहोत. मला हा पण विश्वास आहे की जेव्हा तुमचे लाडके भाऊ इथे आले आणि तुमच्या लाडक्या भावाने तुमच्याकडनं एक वचन घेतलेलं आहे की येत्या 15 तारखेला गुलालच नाही तर फटाके पण आपलेच असतील. तर तुम्हाला सगळ्या महिलांना विनंती आहे की येत्या 15 तारखेला तुम्ही निघाल तेव्हा तुमच्या सोबत सर्व परिवार आणि एक बोलतात ना भगवी लाट निघाली पाहिजे. आणि जे समोर उभे आहेत विरोधक त्यांना कळलं पाहिजे की इकडची लेक जी कामावडी पांजरापोळीतून मोठी झालेली आहे. मी बाहेरून कुठून आलेली नाही आहे, लहानाची मोठी इथेच कामावडीतून झालेली आहे. माझ्या पप्पांचा दवाखाना इथे शनी मंदिरच्या बाजूला होता आणि पांजरापोळला काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, लोकांच्या काय गोष्टींवरती निवारण करणं पाहिजे या गोष्टी मी स्वतः इथे राहून अनुभवल्या आहेत. आणि मला कणाकणाची माहिती आहे की इथे काय गरज आहे. जेव्हा पांजरापोळचा हा रस्ता झाला तेव्हा इकडच्या लोकांना स्थलांतरित करून इथे ज्या या म्हाडाच्या बिल्डिंग झाल्या आणि अजून कितीतरी घरं आपली नाही भेटलेली आहेत त्याचंही वचन शिंदे साहेबांनी इथे म्हणजे तुम्ही जे प्रश्न उचलले आणि त्याच्या प्रश्नांचं उत्तर इथे स्वतः शिंदे साहेब येऊन देऊन गेलेले आहेत. तर मला असं वाटत नाही अजून कोण मोठा नेता आणून मला इथे तुमची प्रश्नांची उत्तरांची मांडणी करणं गरजेचं आहे. स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एवढा मोठं आश्वासन दिलेलं आहे. आणि आज आपण जाणता की तो व्यक्ती जेव्हा कोणाच्या पाठीशी उभा राहतो तर ते पूर्ण काम केल्याशिवाय ते मागे हटत नाहीत. आणि नक्कीच हाच वारसा कातेसाहेबांकडनं घेऊन मी पुढे चालत आलेली आहे. आज गेले 9 वर्ष 2017 ते 2022 पर्यंत नगरसेविका होती पण मी घरी बसले नाही. इलेक्शन पुढे ढकललं गेलं, 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही सातत्याने 4 वर्ष पुढे ढकललं गेलं. पण 4 वर्षात मी जेव्हा जेव्हा मला पांजरापोळच्या लोकांनी आवाज दिलाय, जेव्हा जेव्हा गौतम नगरच्या लोकांनी मला आवाज दिलाय, जेव्हा जेव्हा MMRDA बिल्डिंगच्या लोकांनी मला आवाज दिलाय, समृद्धी ही त्यांच्यासाठी नेहमीच उभी राहिलेली आहे आणि ह्याच्या पुढेही उभी राहीन. आणि जे काही समस्या आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे ते मी निवारण करण्याचा प्रयत्नच नाही तर मी नेहमी कटिबद्ध राहीन. कारण तुम्ही मला केलेलं मतदान जे 5 सेकंद तुम्ही जे बटन दाबायला तुमचा वेळ घालवता तो 5 सेकंद मला 5 वर्षासाठी ताकद देतं आणि ती ताकद घेऊनच पुढे मी तुमची कामं करणार आहे. तुमच्या आमच्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत. तुम्हाला माहीतच असेल एक 10 दिवस अगोदरच जे बाबांसोबत उपोषणाला बसल्या होत्या महिला, ती केस पाण्याची जी होती इथे पाणी नव्हतं पांजरापोळच्या डोंगरावरती, सह्याद्रीच्या डोंगरावरती आणि त्यासाठी ते उपोषणाला बसले होते. 14 महिने पायात चप्पल पण घातली नव्हती त्यांनी. आणि असं नेतृत्वाच्या सोबत मी काम करत आहे तर नक्कीच पांजरापोळचा विकास आणि इकडची उन्नती आणि नावातच माझ्या समृद्धी आहे तर नक्कीच पांजरापोळची समृद्धी नक्कीच होईल हा मी तुम्हाला विश्वास देते. पुढे काय करणार म्हणून लोकांनी काय लोकांनी भले मोठे लेख असे फेसबुकवरती टाकलेले आहेत. पण मी जी नवीन जनरेशन आहे, हे जी नवीन पिढी जी समोर माझ्या बसलेली आहे त्यांच्यासाठी ऑलरेडी हे जे बाजूला असलेलं शाळेचं प्लॉट आहे ते ऑलरेडी सँक्शन झालेलं आहे. त्याच्यावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण शाळा बांधणार आहोत आणि चांगली CBSE स्कूल मुलांकरिता. मला माहिती आहे प्रायव्हेट स्कूलची काय फीज आहे आणि ती सगळ्यांना परवडण्यासारखी नाहीच आहे. तर आपल्या मुलांना अगर चांगलं एज्युकेशन द्यायचं आहे, चांगलं
शिक्षण द्यायचं आहे, ते ज्यांचं फ्युचर अगर आपल्याला चांगलं हे व्यवस्थित करायचं आहे तर चांगली CBSE स्कूल असणं गरजेचं आहे. तर नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण एक चांगली मोठी CBSE स्कूल इथे बाजूच्याच प्लॉटमध्ये आपण डेव्हलप करणार आहोत. त्याचसोबत त्या प्लॉटच्या बाजूला गार्डनही आहे. म्हणजे तुम्हाला जी खंत होती गायकवाड साहेब की क्रिकेट तुम्ही खेळलात पण नवीन पिढीने क्रिकेट खेळायला जागा नाही, तर नक्कीच ती जागाही आपण हँडओव्हर करून घेतलेली आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून. आणि तिथे एक चांगलं मोठं गार्डन आणि त्याच सोबतचं जे असलेलं रमेश तेंडुलकरांचं नावाने जे मी गार्डन सुशोभीकरण केलेलं आहे ते एकत्रित करून असं भलं मोठं पार्क मुलांसाठी खेळायला आपण उभारणार आहोत. तर नक्कीच एक संकल्पना आहे, एक विजन आहे पुढचं काम करण्याचं. आणि असं म्हणत नाही की मी करेन, मी ऑलरेडी हे केलेलं आहे या 9 वर्षात. अगर 4 वर्ष माझ्याकडे ताकद नसताना मी हे करू शकेन, तर तुम्ही जेव्हा माझ्या हातात पुढची 5 वर्ष देऊन ताकद द्याल तर नक्कीच पांजरापोलचा विकास करण्यासाठी मला कोणच थांबवू शकत नाही. आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं आणि काते साहेबांनी सांगितलंय की इकडचं जे डेव्हलपमेंट बाकी आहे पांजरापोळ, गौतम नगर, बंजार तांडाव, शिवशंकर नगर, ओम गणेश नगर वगैरे सह्याद्री नगर, इकडचं विकास फक्त आणि फक्त जे खातं शिंदे साहेबांच्या माध्यमात आहे नगर विकास खातं, तर आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. आपली लोक आपल्याच इथे राहणं गरजेचं आहे आणि इकडनं कुठे न स्थलांतरित करतात त्या लोकांना हक्काची घरं इथेच दिली पाहिजेत. हा माझा जो हट्ट आहे तो शिंदे साहेबांनी तुम्हाला स्वतःहून सकाळी ग्वाही दिलेली आहे आणि नक्कीच त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्यायचं आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण अजूनही बाकीचे वक्त्यांना बोलायचं आहे. मी जास्त न बोलता कामं करण्यात विश्वास ठेवते आणि मी न बोलता माझी कामं बोलतात आणि माझ्यासाठी लोक बोलतात आणि हेच विश्वास घेऊन मी पुढे चालले की 15 तारखेला अगर मी निघाली घरातनं तर मी माझ्या घरच्यांची सगळ्यांची जबाबदारी घेऊन निघेन आणि फक्त धनुष्यबाणाचं बटन दाबेन. मशीन हॅक झालेली असली तरी चालेल साहेब, पण ती हॅक लोक करणार आहेत आणि फक्त 2 नंबरचंच बटन दाबून मला विजयी करणार. हा मला आत्मविश्वास आहे तुमच्यावरती आणि हाच आत्मविश्वास घेऊन मी ते इकडनं निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.